छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील कळंकी गावात वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे। ग्रामपंचायत सदस्य हरीश थोरात यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली। शेतकरी कचरो थोरात, नितीन थोरात, सचिन थोरात, हरिचंद थोरात आणि नामदेव दाभडे यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी तक्रार केली की वन विभागाची अजूनही पाहणी केलेली नाही। या प्रकरणाची तक्रार कन्नडच्या आमदार संजना जाधव यांच्याकडे करण्यात आली असून त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता छत्रपती संभाजीनगर येथून डॉक्टर निलेश पवार। कळंकी येथे कचरू रबडाजी थोरात यांच्या शेतात आल्यानंतर ती व्यक्ती मला 4 दिवसापासून सतत मला कॉल करते, घरी येते, परंतु वन विभागाच्या ह्या थैमान घातलेल्या जनावरांनी या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान केलंय। त्या शेतकऱ्याने कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार ऑनलाईन तक्रारही केली। ऑनलाईन तक्राराची प्रत फॉरेस्ट विभागाला दिलेली पण आहे। फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला, परंतु आतापर्यंत असं अनेक शेतकऱ्यांसोबत घडलेलं आहे की बुवा आम्ही पंचनामा करून प्रत पण दाखल केली आणि फॉरेस्ट विभाग हे फक्त 500 किंवा 1000 रुपये देतं, कधी कधी तेही पैसे येत नाही। या शेतकऱ्यांनी रात्री माझ्याजवळ येऊन डायरेक्ट मला आत्महत्या करायची ही वेळ आणली होती, परंतु मी त्यांना सांगितलं की आपण सकाळी शेतात जाऊन आणि तुमच्या पिकाची पाहणी करून तुम्हाला योग्य ते न्याय आपण फॉरेस्ट विभागामार्फत मागू आणि आपल्या तालुक्याचे आमदार सौ संजनाताई जाधव यांच्याकडे जाऊन जेवढ्याही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत नेऊन ताई वन विभागाशी बोलतील आणि आपल्याला योग्य न्याय देतील। या बळावर हा शेतकरी थांबलाय। जर उद्या या नुकसानीमुळे या शेतकऱ्याने काही केलं याला सर्वस्व जिम्मेदार फॉरेस्ट विभाग असेल असं मी सांगू इच्छितो। धन्यवाद।